नमस्कार मंडळींनो. ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनावर कोणते नेते काय म्हणाले ते आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीतरी एकत्रित येतील अशी चर्चा महाराष्ट्रातील राजकारणात सतत जागती ठेवली जाते. दोन्ही नेत्यांचे नातेवाईक, त्यांच्या पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते नेहमीच याबाबत सूचक विधान करीत असतात. मात्र आता पहिल्यांदाच राज ठाकरे व उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनसे प्रमुखांनी मनसे शिवसेना युतीबाबत सकारात्मक वक्तव्य केलं, तर उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या वक्तव्यावर तत्काळ प्रतिसाद दिला. दरम्यान दोन्ही नेत्यांच्या संभाव्य पुनर्मिलनावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत कोण काय म्हणाले हे जाणून घेऊया. मनसे ठाकरे गटाच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पाहूया. मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची शक्यता आहे असा प्रश्न माध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर उत्तर देताना दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत असेल तर यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मला असं वाटतं की माध्यम यावर जरा विचार करत आहेत, त्यामुळे वाट पहा. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आम्ही स्वागत करू. ऑफर देणारे, त्यावर प्रतिसाद देणारे आणि अटी ठेवणारेही तेच आहेत. त्यावर मी काय बोलणार याबाबत मला जास्त विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारलं पाहिजे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर अजित पवारांनी मनसे ठाकरे गटाच्या युतीबाबत काय म्हटलं ते पाहूया. राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मनसे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे हे स्वतः काम करतात, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे काम करतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी हा प्रश्न त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं की नाही हे आम्ही दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षाने सांगण्याचं काही कारण नाही. माझं मत एवढंच आहे की प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून योग्य निर्णय घ्यावा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. उद्धवराज एकत्र येण्यावर विचारताच शिंदे पत्रकारांवर चिडले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते पत्रकारावरच चिडले. अरे काहीतरी कामाच्या गोष्टी करा रे, ते जाऊ द्या, असा त्रागा व्यक्त करत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले. त्यामुळे यावेळी उपस्थित असणाऱ्या पत्रकारांनी आश्चर्य व्यक्त केले. दुसरीकडे राज ठाकरे यांच्याबरोबर युती करण्यास उद्धव ठाकरे तयार होणार नाहीत, कारण त्यात त्यांचा युगो आडवा येईल, असा टोला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी लगावला. राज उद्धव एकत्र येण्याच्या चर्चेवर काँग्रेसची काय प्रतिक्रिया आहे ते पाहूया. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार असतील तर त्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष काय भूमिका घेतील असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र काँग्रेसने या हालचालींचं स्वागत केलं आहे. आम्ही काँग्रेसवाले म्हणजेच भारत जोडोवाले आहोत. दोन कुटुंब एकत्र असतील तर त्यावर आक्षेप घेण्याची गरज नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं. भाजपा महाराष्ट्राचे नुकसान करत आहे. उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत. भाजप व महायुती महाराष्ट्राच्या मुळावर उठले आहे, असा त्यांचा इशारा असल्याची दाट शक्यता आहे, असंही सपकाळ म्हणाले. राज उद्धव यांच्या एकत्र येण्याबाबत राष्ट्रवादीची काय भूमिका आहे ते आपण आता पाहूया. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक सूचक ट्विट केलं. मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्ण क्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्व कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं. दरम्यान रोहित पवार यांनी या ट्विटच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ घातली आहे का याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यानंतर सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या ते पाहू. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही आम्हाला प्रिय आहेत. आज एकत्र आहेत की चांगली बाब आहे. आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला सोनेरी दिवस आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले. राज ठाकरे एकत्र येण्याबाबत काय म्हणाले ते पाहूया. राज ठाकरे यांनी अभिनेते व सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना राज म्हणाले,
कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडण अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत. महाराष्ट्र फार मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यांच्यामुळे एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार काही कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही. परंतु हा प्रश्न इच्छेचा आहे. हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही. आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे आपण पाहिलं पाहिजे. मला तर वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत काय म्हणाले ते पाहूया. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे. जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग तडजोड करायची. हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आडवं जो कोणी येईल त्यांचं स्वागत मी करणार नाही. त्याला घरी बोलवणार नाही. त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही. हे ठरवा आणि मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दरम्यान मनसे शिवसेना युतीची चर्चा सध्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सर्वांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून लाईक करा आणि सोबतच आमचं 20 मराठी यूट्यूब चॅनल अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.